नमस्कार, आरएच नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। जुने शहर हमजा प्लॉटमध्ये कौटुंबिक वादातून मारहाण, 2 जण गंभीर जखमी। संशयित आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला केले निलंबित। परवानाधारक 615 अग्निशस्त्रे पोलीस विभागाने केली जमा, गृह विभागाची माहिती। वंचितचा जाहीरनामा सर्वसमावेशक, KG to PG मोफत शिक्षण देणार। आता सविस्तर बातम्या। 2019 मध्ये अकोला लोकसभेत केवळ 60% मतदान झाले होते। यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असून निवडणुकीला केवळ 11 दिवस उरले असताना उमेदवारही मतदारांशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार दौरे राबवत आहेत। अकोला लोकसभा निवडणूक प्रचाराला आता अवघे 9 दिवस उरले असून त्यानंतर घरोघरी जाऊन मुक्त प्रचार सुरू होणार आहे। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराकडून दररोज प्रचारावर भर दिला जात असून अकोला लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवून मतदार जागृतीसाठी मोटरसायकल रॅली, शाळा महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। 85 वर्षावरील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून यावेळी लोकसभा निवडणुकीत 75% मतदान होऊ शकेल। मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यात प्रशासन किती यशस्वी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हमजा प्लॉट परिसरात कौटुंबिक वादातून मारहाणीची घटना घडली। 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली। या घटनेतील दोन्ही जखमींवर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केल्याची माहिती आहे। जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमजा प्लॉट परिसरात रियाज खान फिरोज खान याचा त्याचे सासरे आणि कुटुंबियांसोबत वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यामध्ये रियाज आणि त्याचा मित्र शेख मोहसिन हे दोघे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या दोन्ही जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्वरित अकोला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जुने शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले। पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहे। या घटनेतील गंभीररित्या जखमी दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गुन्ह्यात संशयित आरोपीस पोलिसांनी एवढी मारहाण केली की त्याचा शेवटी उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांना निलंबित करण्यात आले आहे। या सर्व प्रकाराने निश्चितच अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे। अकोट येथे मोबाईल चोरीचा गुन्हा घडला होता। या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी गोवर्धन हरमकार यास अटक केली। यासोबतच आणखी एकाला अटक करण्यात आली। पोलिसांनी गोवर्धनला अमानुषपणे मारहाण केली। या दरम्यान गोवर्धनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी अकोला येथे आणण्यात आले। मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तुटली होती, असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी तक्रारीत केला आहे। या प्रकरणात सुरुवातीला अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती। गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करणे गरजेचे होते, पण तसे काही झालेच नाही। आता मात्र वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गोवर्धनच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक अहवालात गोवर्धनच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या आहेत। IPS अनमोल मित्तल यांनी या प्रकरणाची चौकशी केली।
चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केल्यानंतर PSI राजेश जवरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांना गैरवर्तनाच्या संशयावरून तातडीने निलंबित करण्यात आले आहे। दोघेही हेडक्वार्टरला अटॅच झाले आहेत। लोकसभा निवडणूक पाहता अकोला जिल्ह्यातील 638 परवानाधारक अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या नागरिकांनी 615 अग्निशस्त्रे पोलीस विभागाकडे जमा केली आहेत। यामधील 66 परवानाधारकांना नियमाप्रमाणे सूट देण्यात आली असल्याची माहिती गृह विभागामार्फत देण्यात आली। निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी निश्चित केल्याने अकोला जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। लोकसभा व विधानसभा सदस्यांची निवडणुकीकरिता दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे। या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विशेष आदेश पारित करीत अकोला जिल्ह्यातील परवानाधारक अग्निशस्त्रधारक नागरिकांना आपली शस्त्रे निवडणूक असल्यामुळे शासन जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते। यामध्ये अकोला जिल्ह्यात 638 अग्निशस्त्र परवानाधारक नागरिक असून त्यांच्याकडे 702 अग्निशस्त्रे देण्यात आली आहेत। यामध्ये बँक व इतर क्षेत्रातील नागरिकांकडे 28, क्रीडा क्षेत्रातील नागरिकांकडे 3, स्वतः सुरक्षेसाठी वापरणाऱ्या नागरिकांकडे 596 तर शेतीच्या सुरक्षेसाठी वापरणाऱ्या नागरिकांकडे 11 अग्निशस्त्रे आहेत। लोकसभा निवडणूक काळात आजपर्यंत 638 परवानाधारक नागरिकांकडील 702 अग्निशस्त्रांपैकी पोलीस विभागाकडे 615 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत। यामधील बँक तसेच खेळाडू नागरिकांमधील 66 लोकांना सूट देण्यात आली असून अद्याप 21 नागरिकांकडील शस्त्रे जमा होण्याची बाकी आहेत। आगामी निवडणूक पाहता अग्निशस्त्राचा परवानाधारक नागरिकांनी आपली शस्त्र जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागाने केले आहे। वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करणार नाही, तसेच शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करणार असून वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा सर्वसमावेशक असल्याचे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडी पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित केला। यावेळी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात, त्यामुळे KG to PG शिक्षण मोफत देण्यात येईल। केंद्रात शिक्षणावर 3%, राज्यात 5% तरतूद आहे। वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शिक्षणावर 9% खर्च केला जाईल। आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रति क्विंटल भाव किमान 9,000 आणि सोयाबीनला 5 ते 6,000 भाव दिला जाईल, असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले। यावेळी पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, सचिन शिराडे, पराग गवई आदी उपस्थित होते। या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ही समतेच्या विचारधारेचे जतन करण्यासाठी व संविधानाचे मूल्य जपण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार असून त्यांच्या प्रचारात ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी अकोला येथे आयोजित एका पत्रकार परिषदेतून दिली। अकोला शहरातील जुन्या RTO कार्यालय परिसरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात सोमवारी संभाजी ब्रिगेडची पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश कवडे, महानगर काँग्रेस कमिटीचे महासचिव कपिल रावदेव, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा प्रभारी गणेश अंदुले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर, युवक जिल्हाध्यक्ष निखिल खानजोडे, जिल्हा सचिव हर्षल देशमुख आदी उपस्थित होते। गत अनेक वर्षांपासून राज्यात पुरोगामी चळवळ गतिमान करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे राजकीय पक्षात परिवर्तन हे सन 2016 मध्ये झाले। तेव्हापासून संभाजी ब्रिगेड भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर आपली तीव्र प्रतिक्रिया उमटवत आहे। या देशात संविधान बदलण्याची भाषा होत आहे। महागाई व बेरोजगारीने संपूर्ण देश होरपळून निघत आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे। देशातील 80% जनता भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने त्रासून गेली आहे। म्हणून नवे विकासाचे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या समवेत निवडणूक प्रचारात उतरत असून अकोल्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी प्रचारात उतरत असून त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी
शेकडो संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सेवारत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। संभाजी ब्रिगेडने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती आदी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणे सुरू केले आहे। राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी डॉक्टर अभय पाटील यांना संभाजी ब्रिगेड आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे नमूद करीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करीत डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचार अभियानात जोमाने काम करू असा निर्धार व्यक्त केला। या पत्रकार परिषदेत यावेळी आकाश कराळे, सूरज महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कौशल, सोनू पानझाडे, रफिक कुरेशी, फरहान कुरेशी, अदनान शेख, तेलारा तालुका अध्यक्ष चेतन अकोटकर, कोषाध्यक्ष प्रशिक बोधडे समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश, विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2024ची ही लोकसभेची निवडणूक आज आपल्या देशामध्ये सुरू आहे। ही निवडणूक केवळ व्यक्तींची, पक्षांची नसून विचारधारेची ही निवडणूक आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी एक युवकांची विचारशील संघटना गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, जी काही संविधानिक मूल्ये असतील ही रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेड 30-35 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि त्याच मूल तत्वांवर आता आघात होण्याची शक्यता असल्यामुळे महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा संभाजी ब्रिगेडने आधीच दर्शवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून अकोल्याचे लोकसभेचे उमेदवार श्री अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा संभाजी ब्रिगेड आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने आम्ही जाहीर करत आहोत। अकोला तसेच रिसोड मतदारसंघातील यंत्रणांच्या कामाचा आढावा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च निरीक्षक बी ज्योती किरण यांनी आज घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। अकोला तसेच रिसोड मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकबाबत आज खर्च निरीक्षक बी ज्योती किरण यांनी आज बैठक घेऊन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला। सदरची आढावा बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नियोजन भवन येथे पार पडली। आज पार पडलेल्या बैठकीत खर्च संनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी योगेश धोंडगे, जिल्हा कोषागार अधिकारी मंजित गोरेगावकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणूकमधील उमेदवारांच्या खर्चाची नियमित गणना, त्यासंबंधीचे अहवाल सादर करणे आदी सर्व कामे काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे। पथकाकडून प्राप्त अहवालानुसार ही खर्चाची योग्य नोंद घ्यावी असे निर्देश निरीक्षकांनी दिले। पक्ष प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा यावेळी खर्च निरीक्षक बी ज्योती किरण यांनी केली। 15 एप्रिल पासून ते 24 जून या कालावधीत उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली असून राजकोट नगर उन्हाळी विशेष एक्सप्रेस आजपासून धावणार असल्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही साप्ताहिक एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा होणार आहे। उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने गुजरात राज्यातील राजकोट ते तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर या 2 शहरादरम्यान 15 एप्रिल ते 24 जून या कालावधीत उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे। आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या एक्सप्रेस गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोल्यातील प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे। राजकोट मेहबूबनगर उन्हाळी विशेष एक्सप्रेस आजपासून सुरू झाली असून प्रवाशांना याची सुविधा मिळणार आहे। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 09575 राजकोट मेहबूबनगर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस आज 15 एप्रिल पासून ते 24 जून या कालावधीत राजकोट स्थानकावरून दुपारी 1:45 रवाना होणार आहे। दुसऱ्या दिवशी ही संध्याकाळी 7:30 वाजता अकोला स्थानकावर पोहोचणार आहे। त्यानंतर ती मेहबूबनगर स्थानकाकडे रवाना होईल। परतीच्या प्रवासात मेहबूबनगर राजकोट साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 16 एप्रिल पासून मेहबूबनगर स्थानकावरून रवाना होईल। ती 25 जून या कालावधीपर्यंत चालवण्यात येणार आहे। अकोला स्थानकावर या रेल्वेला थांबा दिला असल्याकारणाने अकोल्यातील प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे। आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएम वर न घेता थेट बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यासोबतच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आले। यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारा मतदान प्रक्रिया न राबविता थेट बॅलेट पेपरने मतदान घ्यावे या मागणीसाठी आज भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले।
लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या 59 कलमान्वये सदरची नेमणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे. माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या 2013च्या निर्णयाची अनुपान तंतोतंत करण्यात यावे या व इतर मागण्या यावेळी निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या होत्या. येणाऱ्या काळात सदरची निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून राबविण्यात यावी. जर यावर कोणतीही कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी निवेदनकर्त्यांनी केली आहे. आज आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोग कार्यालय नई दिल्ली यांना निवेदनामार्फत अशी मागणी केलेली आहे की ही जी 18वी लोकसभेची निवडणूक आहे हे बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज निवेदन देत आहोत. आमची जर मागणी मान्य झाली नाही, आम्हाला जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही संविधानिक मार्गाने प्रखरपणे या ईव्हीएम मशीनचा विरोध करत राहू. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. जुने शहर हमजा प्लॉटमध्ये कौटुंबिक वादातून मारहाण, 2 जण गंभीर जखमी. संशयित आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला केले निलंबित. परवानाधारक 615 अग्निशस्त्रे पोलीस विभागाने केली जमा, गृह विभागाची माहिती. वंचितचा जाहीरनामा सर्वसमावेशक, KG to PG मोफत शिक्षण देणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.